हॅलो फ्रेंड्स, तुम्ही म्हणत असाल की हिच्या घरात हा पसारा का दिसतो आहे, कारण हे आहे पूजेचं सामान. आमच्या घरी म्हणजेच माझ्या घरी पूजा आहे उद्या, त्याच्यासाठी आजच ही तयारी चालू आहे. बघा किती काय काय सामान मम्मीने काढून ठेवलं. इथे वाती वगैरे सगळंच काढून ठेवलं आहे आणि मी मम्मीसोबत पूजेचंच थोडं काही सामान म्हणजे शॉपिंग वगैरे करायला निघाले आहे बाहेर. सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मम्मी आणि मी बाहेर आलो शॉपिंग करायला, चालतच आलो. नाही गं, माझं ते इतकं अंग दुखतं ना. काल जे देवाऱ्याचं सगळं सामान इकडचं तिकडे केलं, सोफा वगैरे हलवला ना एकटीने. आज सगळं पॅक झालं आहे. मी खूप कंटाळा आला. पण तरी आता उद्या पूजा आहे सकाळी 7ला म्हटल्यावर आता जाणं भागच होतं. आणि मग मी एकटी तरी काय काय आणणार ना. मग आम्ही वॉकच्या याने आलो, पण म्हणजे संध्याकाळी जेवल्यानंतर वॉकसुद्धा होईल आणि काही देवासाठी जे काही म्हणजे पंचामृत वगैरे बनवायचं त्याची खरेदीसुद्धा होईल. सो आता मी आले एका शॉपमध्ये. मला जरा पण बरं वाटत नव्हतं तरीसुद्धा मी मम्मीसोबत आले होते, कारण ती एकटी बिचारी रात्रीचं कुठं फिरणार ना. म्हणून मी म्हटलं की चला, म्हणजे जेवणानंतर वॉकसुद्धा होईल आणि जे सामान घ्यायचं आहे देवाचं म्हणजे पंचामृतासाठी वगैरे दही वगैरे घ्यायचं होतं, परत देवाला म्हणजे देवाच्या पाटावर ठेवायला वस्त्र वगैरे घ्यायचे होते, ते सर्व घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं की मी येते. आणि हो, पेढेसुद्धा घ्यायचे होते. त्याच्यात काय झालं, आम्ही ज्या शॉपमध्ये गेलो तिथे मम्मीला मम्मीची एक फ्रेंड भेटली, म्हणून तिचं तर तिच्या मैत्रिणीसोबत बोलणं चालू होतं आणि मी एक्सप्लोअर करत होते की यांच्याकडे नवीन अजून काय काय आहे खायला. त्यांच्याकडे खाकरे, थेपले असं बरंच काय काय होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला खाण्यात किती इंटरेस्ट आहे. मला असं झालं होतं मी काय घेऊ आणि काय नको. मी मम्मीला विचारत होते मम्मी कुठला पेढा घेऊ, पण मम्मी मला म्हणत होती की तुला जो घ्यायचा तो घे. तर मी म्हटलं की ठीक आहे, मग मलाही पेढा घेऊया, कारण मला तोच पेढा आवडतो. मग आता कॉटन म्हणलं धुतल्यावर आकसणारच ना मम्मी. किती ते लोक नाही म्हटलं ना तरी कॉटन आकसतच धुतल्यावर. उद्याच्या पूजेसाठी आम्ही हे सगळं सामान घेऊन आलो आहे. पंचामृतासाठी दही घेऊन आलो आहे, पेढे घेऊन आलो आहे, हे कॉटनचे वस्त्र आहेत येल्लो कलरचे ते आहे. आणि हा सगळा पसारा मी तुम्हाला मगाशीच दाखवला. आता हा सोफा आम्हाला इकडे शिफ्ट करायचा आहे. का तर हे जे चौरंग आहेत, हे जे चौरंग दिसतात तुम्हाला, हे असे एका लाईनीत असे ह्या साईडला एका लाईनीत असे 4 मांडायचे आहेत. 4 ब्राह्मण येणार आहेत. आता माझ्यात तर ताकद नाही आहे. काल मी करूनच दमले. आता मम्मीने करायला पाहिजे. काय माहिती करते की नाही, कारण मी तर करणार नाही. बघा किती वाजले तुम्हाला दिसतंय बाई कसं. हां दिसलं, कळलं ना किती वाजले. त्याच्यामुळे माझ्यात आता तेवढी ताकद नाही राहिली. मला असं वाटतं हा पेढा खावा, पण मी खाणार नाही कारण तो प्रसादाचा आहे ना, त्याच्यामुळे नको. पप्पा झोपलेत बिचारे, गावावरून आले दमले गाडी चालवून. आशुतोष पण झोपला. आता मला पण झोपायची वेळ आली, माझ्या डोळ्याशी झोप आले खूप. आता तुम्ही बघा मम्मी काय करते. आलं मी कशी एकटी आली, कळलं ना तुला किती जड येतो. अगं मी हे एकटीने हलवले मम्मी, दम लागला मग हलव आता. हा घे आता हलव. हे साईडला लावती का तर बाळ जाग आहे, शिंक द्याते. झोपेत माणसाला थोडी शिंक येते. कळलं ना किती वजन आहे सोफ्याचं. तरी मी याच्या खालचं बघ, याच्या खाली काहीच पसारा नाही, म्हणजे धूळ नाही काही. तसं तर आज रात्री आधीपासून झोपलं पाहिजे मम्मी. उठला तू म्हणजे मी दमले ग. काल हे घेऊन सगळं इकडं तिकडं बदलून दमात. म्हणजे आज पण माझा उपवास आहे. तू दिला सोमवार सोडून आम्हाला पण. बरोबर भिंतीला टेकव आता. सरकव अजून त्या साईडला, इथे जेवताना मध्ये येईल. अजून त्या साईडला सरकव नाही, इकडून तिकडे सरकव आत, म्हणजे त्या तरी फॅनची हवा लागेल. हा जमली. जमली मम्मी. पहिल्यांदा काम केलं मम्मी, असंच होतं आम्ही. कळ का तुला. हा बरोबर आहे, टेकला. हा बरोबर आहे. उद्या काय डबा देते तू आम्हाला. अगं मी एडिटिंग करत होते मम्मी. एडिटिंग कोण करणार थोड्या वेळाने, म्हणजे आता झोपायची वेळ झाली, मी आता डायरेक्ट झोपायला जाणार आहे.
आज नो काम म्हणता म्हणता शेवटी मी काम करायला घेतलंच. मम्मीला म्हणाले की तू लादी पुसून घे आत्ताच. आय नो रात्रीचं लादी पुसून आहे, पण आता काही पर्याय नव्हता कारण सकाळी 7लाच ब्राह्मण येणार होते, म्हणजे आम्हाला 6ला उठून सर्व तयारी करायची होती. मम्मीला म्हटलं की दे पितांबरणी, हे जे सगळं घासायचं आहे ते मी घासून ठेवते, तू तेवढ्यात लादी पुसून घे. तर मम्मी म्हटले ठीक आहे. तर ह्या तांब्याचा जे थोडासा डाग होता ना तो निघतच नव्हता. आमचा तांब्या नव्हता, हा बाजूच्यांचा तांब्या होता. आता घरात एकापेक्षा जास्त कोणी तांब्या ठेवत नाही ना, मग असे 2 तरी होते आमच्याकडे. पण मी हे सगळं पटापट आवरलं आणि भांडी खूप स्वच्छ निघाली होती. हे बघा सगळं किचन झालं क्लीन करून. आणि ही जी देवाची भांडी होती म्हणजे त्यांनी 4 ताम्हण वगैरे काय 2 ताम्हण आणि 4 कलश सांगितलेले, ते सगळे चांगले क्लीन करून झालेत आणि एकदम सुंदर दिसत आहेत. पण मम्मी मला म्हटली की त्यांना फॅनच्या हवेखाली तसंच ठेव, नाही पुसलं तरी चालेल, त्याच्यावर नाही डाग पडणार. पण मला भीती वाटत होती डाग पडतो की, पण नाही पडला. आता रात्रीचे 11 वाजलेत तरी आमच्या घरात ना एक छोटीशी पळी असते बघा, ती पंचामृत वगैरे घेण्याची, ती पळी नाही आहे. तर प्रणाली दीदीला म्हटलंय की ती पळी काढून ठेव, मी घ्यायला येते. सो आता मी तिच्याकडे चालले. फेस वगैरे वॉश केला कारण नंतर आल्यावर खूप कंटाळा होतो मला. नंतर आल्यावर डायरेक्टली पाय धुवायचे, मॉइश्चरायझर लावायचं आणि झोपायचं मला. पण आधी मी तिच्याकडे जाऊन पळी घेऊन येते. आणि ती भांडी खूप सुंदर 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 निघाली. हे बघा ना तुम्ही, किती क्यूट दिसतात ती भांडी बघा, मला खूप आवडली. मेरे हात का कमाल नाही, पितांबरीचा कमाल येतो. ओला वाटाणा खातात तुम्ही? बटाटा पण आहे का यात? बापू जाण गेली, तुम्ही गेली? कोणी गेली? ताडे तू घरी होती? ओके. आता एवढ्या रात्री मग जेवण बनवून जायचं ना. ताडे बंडल बघ की, ताडे बंडल. सॉरी गुरी व्हायचं. माझं मम्मी मला दाखवलं व्हिडिओ. काकी आणि मम्मी लकीच आहेत बाई. हा ना बाई, हे ब्लाऊजचा हात आहे हा. हो, आपण ताडे जिंकू का? आम्ही कशातच जिंकू शकत नाही, आमच्या आया सगळ्यात जिंकतात. सुंदर आहे. आणि काकीकडे हा कलर होता का? होता पैठणीत नाही पण कलर होता. अशाच टाईप मध्ये काटा पदराचे. पेढा ठेवायची काही गरज नाही, पेढा बाहेरच ठेव इथंच. इथे पिंपल दिसतात, ह्या पिंपलला ही क्रीम लावायची, मम्मीची क्रीम आहे. काय आमच्या दोघींच्या चेहऱ्याला काय होतं काय माहिती, सारखे पिंपल. एक कंटाळा आला मला पिंपलचा. आणि ते नेमकी ना ॲक्च्युली हे कशाने आलेत माहिती आहे का, वॅक्सिंगने आलेत. बघा ना किती छोटे छोटे पिंपल दिसतात. आता तुम्हाला एवढ्या वेळ दिसत नसतील, पण आता कळलं ना आहेत किती पिंपल. राहू द्या, मरू द्या, दिले लावून आता दे. त्याच्यातला हा जो पिकला ना, मी सकाळी उठून तरी काय करते माहिती आहे का, पारोसा थुका जो असतो ना तो लावते. असो ठीक आहे. सो फायनली मम्मीने लादी वगैरे सगळी पुसून घेतलेली आहे. हे सगळं पूजेचं जे सामान आहे ते असं काढून ठेवले. 2 समया आहे, तिकडे निरंजन वगैरे काय काय आहे. आणि इथे अशी पूजा मांडायची ठरवली आहे, पण आता काय माहीत ब्राह्मण कसे मांडतात, आय डोंट नो. सो तयारी झाली आहे आणि आता मी झोपते. उद्या सकाळी नवीन ब्लॉग बघा तुम्ही सगळ्यांनी. सो सगळ्यांना बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांना बाय, गुड नाईट.